भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले सगळे जिल्हा कार्यकारिणीचे महासचिव किशोर चौरे, सचिव आयुष्यमान विजयजी मस्के, उपाध्यक्ष माधव वाघमारे, मीडिया समन्वय विलासरावजी धारगावकर, कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे मारुती वाघमारे सर, त्याचबरोबर औसा तालुक्याचे तालुका अध्यक्ष मंदिराजी कांबळे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी नवीन उपस्थित झालेले सर्व तरुण आणि चळवळीमध्ये अग्रेसर राहणारे असे आमचे या ठिकाणी उपस्थित झालेले गौतम सोनवणे यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण या ठिकाणी ही जी बैठक घेतलेली आहे, ही बैठक म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतात राजरत्न. आता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभा म्हणजे की थोडंसं आपल्याला म्हणजे लोकांच्या थोडं लक्षात येते की बाबा ही राजरत्न आंबेडकर आणि मग निराताई आंबेडकर. तर संस्था एकच आहे, काम करणारे हे सगळे घरातलेच आहेत. परंतु ते जी एखादी संस्था चालवत असताना त्या संस्थेचे 5 वर्ष ही मर्यादित काल मर्यादा असते, कालखंड असतो आणि संचालक मंडळ असतं. अशा पद्धतीनं ते संचालक मंडळ बदलून आता इथं संचालक मंडळावर राजरत्न आंबेडकर साहेब आलेले आहे आणि ते 7-8 लोकांची बॉडी घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय करण्याचं जे स्वप्न होतं, जे ब्ल्यूप्रिंट होती, त्या 10 उद्दिष्टाला घेऊन आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब संबंध देशात आणि देशाच्या बाहेर ते काम करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला तरुण लोकांना काम करायचं आहे. आता हे काम काय आहे की याच्यावर 10 उद्दिष्ट म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्यासाठी जी ब्ल्यूप्रिंट तयार केली. आता आपल्याला त्या संस्थेत काम करायचं म्हणजे आपले काही कामं सोडून म्हणजे हातावरचं काम सोडून असं नाही करायचं. आपले कामं करत करत ते 10 उद्दिष्ट करायचे. ते 10 उद्दिष्ट म्हणजे काय असतात की बाबा या संस्थेच्या 10 उद्दिष्टावर जाणे वेळ मिळत तिथं ती संस्था उद्दिष्ट पटवून देणे हेच प्रचार आणि प्रसार आहे. आणि हे 10 उद्दिष्ट आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो तर भारत बौद्धमय आपोआप होईल असं बाबासाहेबांना वाटतं. आता 10 उद्दिष्ट काय आहे तर सर्वप्रथम ते उद्दिष्टापैकी पहिलं उद्दिष्ट आहे भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी की आपण जाऊन तिथे या बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी लोकांना सांगणे आणि बुद्ध धर्माकडे वळणे, बुद्ध वंदनेसाठी बुद्ध विहार निर्माण करणे. 2 त्याच्यामध्ये तिसरं आहे धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांचे अध्ययन करणाऱ्या शाळा महाविद्यालय. त्याच्यानंतर 4 नंबरचं आहे रुग्णालय, अनाथालय, सहायता केंद्राची उभारणी करणे. त्याच्यानंतर 5वं आहे सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणे. 6 बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे कार्यकर्ते तयार करणे. बौद्ध धर्म प्रशिक्षण केंद्र अथवा बौद्ध मदरसे निर्माण करणे म्हणजे बौद्धांच्या शाळा. त्याचबरोबर 7वं आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत बौद्ध धर्माची खरी माहिती देणारे बौद्ध साहित्य पत्रके प्रकाशित करणे. गरज भासल्यास नव्या बौद्ध धर्म उपदेशकांची निर्मिती करणे, छापखाने निर्माण करणे. भारतातील बौद्धांचे सभा आणि संमेलन आयोजित करून सर्वसमावेशक कार्य व बंधुत्व स्थापित करण्यासाठी करणे. असे हे 10 उद्दिष्ट आहेत. आणि म्हणजे ह्या 10 उद्दिष्टाची बाबासाहेब आंबेडकरांनी ही एक ब्ल्यूप्रिंट तयार केली. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेची म्हणजे आपण एक संस्था रजिस्ट्रेशन करत असताना की आपण एक घटना तयार करतो, त्या घटनेवर काम करण्यासाठी त्या संस्था तयार करतो. तशी बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्यासाठी ही एक दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हे करत असताना संस्थेची स्थापना झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
वैयक्तिक जबाबदारी घेऊन त्यांनी 80,000 सदस्य हे बाबासाहेबांनी तयार केले. 80,000. आणि या 80,000 सदस्याला त्यांनी सांगितले की बाबा एका माणसाने आपल्याला 1,000 सदस्य तयार करायचे. तर हे किती व्हायले? तर 8 लाख लोक व्हायले त्या काळामध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ज्या नागपूर लोकांनी जे धर्मांतर केलं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्याच्या अगोदर भारतीय बौद्ध महासभा होती. तिथं वामन गोडबोले आणि रेवाजी गवारे हे ते भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य होते. आणि तिथलं नियोजनाचं धर्मांतराच्या नियोजनाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी केला. आणि त्या भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखालीच बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या अगोदर बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जाहिरात दिली की 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी मी धर्मांतर करत आहे. ज्यांना कुणाला धर्मांतर करायचं आहे, ज्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्याने दादरच्या त्यांच्या ऑफिसला 1 रुपया देऊन सदस्य व्हायचं आहे. आणि जे कोणी 1 रुपया देऊन सदस्य होईल अशाच लोकांना दीक्षा देण्यात येईल असं बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत या पाक्षिकामध्ये जाहिरात होती. आणि म्हणून जे आपण सांगताना आता आमचे काही सांगतात बौद्ध धर्मामध्ये की धर्मांतर करत असताना 5 लाख किंवा 9 लाख लोक तिथं होते. तर ते काय असं मनानं आकडा नाही. तर ते त्या ऑफिसला त्यावेळेला 1 रुपया देऊन तिथं सदस्य झालेले तेवढे आम्ही यांनी तिथं बाबासाहेबांच्या समक्ष बाबासाहेबांनी तिथं धर्मांतर केलं आणि आपल्याला दीक्षा दिली आणि भविष्य प्रतिज्ञा दिली. आणि त्याच अनुषंगाने बाबासाहेब नंतर मुंबईला धर्मांतर करणार होते. चंद्रपूरला धर्मांतर असं त्या धर्मांतर करत पुन्हा संबंध देशामध्ये धर्मांतर करणार होते. परंतु 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचे निर्माण झालं म्हणून ते धर्मांतरसुद्धा झाले नाही. आणि म्हणून आता आपल्याला त्यांच्या उद्दिष्टावर काम करायचं आहे आणि भारत बुद्धमय करायचं. आता 10 उद्दिष्टामधलं एक उद्दिष्ट म्हणजे काय? बुद्ध विहाराची निर्मिती करणे. म्हणजे बुद्ध विहार म्हणजे अशा 4 भिंती किंवा एक मूर्ती आणि तिथं येऊन आपल्याला सरपंचशील म्हणायचे म्हणून हेच धर्माचा प्रचार आणि प्रसार नाही. तर या ठिकाणी आपल्याला तिथं की अधिकारी घडवायचे, तिथं अधिकारी घडवायचे, IPS IAS असे. आता लोकांना वाटत असेल की बुद्ध विहारात आल्यावर कुठं म्हणजे अधिकारी घडतात का? त्याला बाबासाहेबांनी हे दिलेलं आहे संदर्भ की बुद्धाच्या काळामध्ये विद्यापीठ होती, नालंदा विद्यापीठ असेल, तक्षशिला विद्यापीठ असेल आणि ते जग घडवण्याचं काम करतं. म्हणून बाबासाहेबांना असा अभिप्राय बुद्ध विहार आहे की तिथं तिरुसर्गोची नाही, त्या ठिकाणी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास झाला. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या मालकी हक्काचे दवाखाने असले पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीच्या इंडस्ट्रीज असल्या पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या हक्काचे असे महाविद्यालय पाहिजे. त्या ठिकाणी मोठे मोठे असे प्रोजेक्ट उभा करणाऱ्या अशा काही संस्था तिथं निर्माण झाल्या पाहिजे आणि मोठे मोठे इंडस्ट्रीज कारखाने निर्माण झाले पाहिजे. म्हणजे त्या कारखान्यामध्ये जर सर्व जाती धर्माच्या लोकांना हाताला जर काम मिळाले तर ती भारतीय बौद्ध महासभेचं इंडस्ट्रीज आहे आणि त्या इंडस्ट्रीजमध्ये आम्ही काम करतो हे असं जात असताना हे प्रचार होईल असं बाबासाहेबांचं बोलणं होतं. आणि हा प्रसार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धर्मांतर सहज करतो असं म्हणतो. आता भारतीय बौद्ध महासभेच्या मालकी हक्काच्या शाळा आणि कॉलेज असल्या त्या शाळेची सुरुवात कशी होईल? आता आपल्याला राष्ट्रगीत आणि घेऊन सुरुवात होते. तर त्या शाळेची सुरुवात त्रिसरण आणि पंचसरण होते. त्या शाळेमध्ये सगळ्या जाती धर्माचे लेकरं त्या ठिकाणी शिकायला आले आणि त्यांना जर त्रिसरण पंचशील दिलं मग तिथं मुस्लिम समाजाचे असतील, मराठ्यांचे असतील, आपले असतील, साळीमाळी सावंत या लोकांचे जर तिथं विद्यार्थी शिक्षणासाठी आले आणि त्रिसरण आणि पंचशील त्यांना जर दिलं तर ते बाहेर गेल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर ते बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि असं जर ते लहान लहान लेकरं जर म्हणत केले तर येणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या आणि घरातल्या आई वडिलांच्या कानावर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि केलं तर या माध्यमातून सुद्धा या धर्माचा प्रचार
अशा पद्धतीचं या बाबासाहेबांची ही भेट. आणि गरज पडल्यास या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नवीन धर्मदूत तयार करणे. त्याचबरोबर धर्माचा प्रसार करण्यासाठी मोठे मोठे धर्म आणि तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी विश्वविद्यालय या भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गाचे जर झाले तर भारत बौद्ध आपोआप एक एक प्रतिष्ठर आपण करत गेलो तर भारत बौद्ध आपोआप होईल असं बाबासाहेबांचं मिशन आहे. आणि तेच सर्व मिशन घेऊन आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे संबंध देशामध्ये आणि देशाच्या बाहेर ते या संस्थेवर काम करत आहे. त्याचं की बाबा आपल्या हक्काची बँक असली पाहिजे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली त्याच अनुषंगाने त्या भारतीय बौद्ध महासभेच्या 10 उद्दिष्टामध्ये आहे की बाबा आपली बँक आपला पैसा. आणि याला पूर्ण असं प्रत्यक्षात आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांनी उतरवलं आहे. आज मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे आज कार्यरत आहे. त्याचीच एक शाखा नागपूरमध्ये खुललेली आहे. आणि आपल्याला हे काम करत असताना या डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद शेअर्स घ्यायचे आहेत, शेअर्स धारक बनवायचे आहेत. असे आपण 4000 शेअर्स धारक जर बनवलं या जिल्ह्यात तर आपल्याला एक या ठिकाणी ही बँक उभा करून देणार आहे साहेब. त्या बँकेमध्ये आपल्या समाजामधील काही 5, 10, 15 लोकांना तिथे काम पण लागणार आहे. आपला पैसा आपली बँक आणि आपल्याला कधी ही बाबासाहेबांची संकल्पना आहे. 4 मे 1954 ची ही संस्था बाबासाहेब स्थापन केली. या संस्थेमध्ये हे 10 उद्दिष्ट निर्माण केली आहे. बाबासाहेबांच्या निर्माणानंतर सूर्यपुत्र भैया साहेबांनी 72पर्यंत 77पर्यंत उत्कृष्ट पद्धतीनं हे समोर चालवलेलं आहे. त्याच्यानंतर ते पुढं ताईसाहेबांना पण चालवले आहे. परंतु 2013च्या नंतर ही संस्था आदरणीय अशोकराव आंबेडकर साहेबांच्याकडे संविधानिक सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे 2017 पासून या संस्थेचे काम करत आहेत. आणि या उद्दिष्टावर आपल्या सर्व लातूर जिल्ह्यामधील लातूर पदाधिकारी आणि लातूर जिल्ह्याच्या पाठीशी आहे. आणि हे काम आपण पूर्ण करणार आहे. जास्तीत जास्त बँकेचे शेअर्स घेऊन आज या ठिकाणी आपल्याला बँक उभा करायची आहे. म्हणून आपण याच्या पुढे आपल्याला सर्व साहेबांच्या पाठीमागे राहून संस्थेचं काम वाढवायचं आहे.